सांगोला तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या व प्रत्यक्षपणे चर्चेला गेलेल्या घेरडी येथील दिवाण वस्ती येथील आरोपी बाजीराव संपत्ती यमगर राहणार दिवाण वस्ती सांगोला यांनी आपल्या शेती गट नंबर 1089 मध्ये ज्वारीच्या पिकाच्या आतमध्ये बेकायदेशीरपणे 8 किलो 342 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या झाडांची त्याची मूळ किंमत 4,17,100 रुपये अशी असून आपल्या शेतामध्ये लागवड करून बाळगलेल्या स्थितीमध्ये 21 जून 2026 रोजी आढळून आलं होतं। सदर या झाडाचा पंचनामा केला असता ही गांजाची झाडं असून ती या ठिकाणी आढळून आल्याचं प्रथमदर्शनी अहवालातून समोर आलं। पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये याची सुनावणी सुरू असताना आरोपी बाजीराव संपत्ती यमगर यांनी जामिनासाठी अर्ज ठेवला होता। यामध्ये आरोपीकडून ॲडव्होकेट श्रीराम उर्फ इंद्रजित परिचारक यांनी युक्तिवाद केला। आरोपीवर 483 भारतीय नागरिक संहिता सुरक्षा 2023 BNS नुसार सांगोला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। 22 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। हे संपूर्ण कामकाज पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये झालं आहे। या सत्र न्यायालयाचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा जामीन मंजूर केला। यामध्ये आरोपी पक्षातर्फे जामीन अर्जाच्या कामांमध्ये ॲडव्होकेट श्रीराम उर्फ इंद्रजित परिचारक, ॲडव्होकेट निखिल चिंचोळकर, ॲडव्होकेट सर्व श्री अतुल मेटकरी, साहिल मुलानी, ॲडव्होकेट वेदिका आगलावे यांनी महत्त्वपूर्ण असं काम पाहिलं।